व्हिडिओमध्ये आपण युनिट 2 स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स आणि ॲनिमल्स सुरू करणार आहोत। युनिट 2 च्या मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स या चॅप्टर नंबर 5 चे काही इम्पॉर्टंट मार्किंग्स आणि टिप्स आणि ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा चॅप्टर आपण पार्ट्स मध्ये बघणार आहोत। पार्ट 1 मध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण रूट आणि स्टेम बद्दल डिस्कस करणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी ह्या पार्टशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याची आन्सर्स आपण डिस्कस करूया। चॅप्टरचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स। मॉर्फोलॉजीचं मीनिंग आहे एक्सटर्नल स्ट्रक्चर। सो प्लांट्स मध्ये एक्सटर्नली कोणते कोणते पार्ट्स अवेलेबल असतात, तर सर्वात पहिलं असतं तो म्हणजे फ्लॉवर, त्याच्यानंतर असतं फ्रूट, नंतर मोस्ट इम्पॉर्टंट असतात लीव्स, देन स्टेम आणि रूट्स। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत रूट आणि स्टेम। तर पुढे जाण्याआधी आपण एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात घेऊया। समजा ही सीड आहे, या सीड मधून बाहेर येणारा हा जो कोंब आहे त्याला म्हणतात रॅडिकल आणि त्याच्याच वरती एक छोटंसं स्ट्रक्चर असतं त्याला म्हणतात प्ल्युम्यूल। सो प्ल्युम्यूल पासून स्टेम किंवा शूट सिस्टीम डेव्हलप होते आणि रॅडिकल पासून रूट सिस्टीम डेव्हलप होते। हे लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे। रॅडिकलचा आर आणि रूटचा आर, सो आर आर असेल, दे आर मॅचिंग, आणि उरलेलं जे काही आहे प्ल्युम्यूल, दॅट इज नथिंग बट द शूट सिस्टीम। सुरुवात करूया रूट्स पासून। वेदर इट इज अ डायकॉटिलिडोनस प्लांट, मोनोकॉटिलिडोनस प्लांट, जिम्नोस्पर्म असू दे, अँजिओस्पर्म असू दे, कोणत्याही प्रकारचं हायर प्लांट असू दे, या प्लांट्स कडे रूट सिस्टीम ही अवेलेबल असते। परंतु डिपेंडिंग अपॉन त्यांची रिक्वायरमेंट आणि त्यांचे स्ट्रक्चर, या रूट सिस्टीम मध्ये काही मॉडिफिकेशन्स दिसून येतात। आपण सुरुवात करूया ते म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ रूट सिस्टीमने, आणि मग त्याच्यातले मॉडिफिकेशन्स बघू आणि ते कसं सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं ते सुद्धा क्विकली बघून घेऊया। सुरुवात करूया ते म्हणजे रिजन्स ऑफ रूट पासून। रूटचे 4 मेन रिजन्स आहेत। पहिला रिजन आहे ज्याच्यामध्ये रूट कॅप प्रेझेंट असते आणि तो असतो ऍट द एपेक्स ऑफ द रूट, म्हणजे रूटच्या टोकाशी किंवा एकदम टर्मिनल पॉइंटला असतो, ते म्हणजे रिजन ऑफ रूट कॅप। दुसरा रिजन असतो जो काही मिलीमीटरच थिक असतो फक्त, आणि इट इज मेड अप ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यूज किंवा मेरिस्टेमॅटिक सेल्स। याचा अर्थ काय आहे? दोज सेल्स विच अंडरगो डिव्हिजन। प्लांट्स मध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात, आपल्याला माहिती आहे। एक असतात मेरिस्टेमॅटिक सेल्स आणि दुसरे असतात परमनंट सेल्स। मेरिस्टेमॅटिक सेल्स अंडरगो डिव्हिजन, परमनंट सेल्स डू नॉट अंडरगो डिव्हिजन। सो या दुसऱ्या रिजन मध्ये, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी किंवा रिजन ऑफ मेरिस्टेम, नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होण्यासाठी या रिजनची मदत होते। त्याच्यानंतरचा एलॉंगेटेड किंवा लॉंग असा मोठाच्या मोठा जो रिजन आहे तो आहे रिजन ऑफ एलॉंगेशन। या नावावरनं सुद्धा आणि त्याच्या स्ट्रक्चरवरनं सुद्धा आपण याचं नाव लक्षात ठेवू शकतो की त्याचं जी लेंथ आहे सर्वात लॉंग आहे आणि इट इज अ एलॉंगेटेड स्ट्रक्चर, सो इट इज अ रिजन ऑफ एलॉंगेशन। सॉइलच्या सरफेस जवळचा जो असलेला काही सेंटीमीटरचा जो रिजन असतो तो असतो रिजन ऑफ मॅच्युरेशन किंवा त्याला रिजन ऑफ रूट हेअर असं सुद्धा म्हणतात। हे जे छोटे छोटे स्ट्रक्चर्स इथे आपल्याला दिसत आहेत, दीज आर नथिंग बट द रूट हेअर विच हेल्प इन ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर आणि मिनरल्स। पुढे आपण बघूया मॉडिफिकेशन ऑफ रूट्स। तर मॉडिफिकेशन ऑफ रूट्स साठीचे हे जे मार्किंग्स आहेत ते तुम्ही तुमच्या बुक मध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता। या पॉइंट मध्ये आपण बघूया पर्पजेस ऑफ मॉडिफिकेशन। काय काय पर्पज असू शकतो मॉडिफिकेशन साठी। पर्पज ऑफ मॉडिफिकेशन मध्ये सर्वात पहिला आहे ते म्हणजे ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स। दुसरं आहे ते म्हणजे स्टोरेज ऑफ फूड। तिसरं आहे ते म्हणजे सपोर्ट, गिव्हिंग सपोर्ट टू द पर्टिक्युलर प्लांट। अजून एक रिझन आहे मॉडिफिकेशनचं, ते म्हणजे रेस्पिरेशन। हे 4 मेन पर्पजेस आहेत मॉडिफिकेशन ऑफ रूट्सचे। 2 कुठले टाइप्स आहेत रूट्सचे। फर्स्ट टाइप आहे ते म्हणजे टॅप रूट सिस्टीम किंवा टॅप रूट्स, आणि दुसरा टाइप आहे तो म्हणजे ऍडव्हेंटिशियस रूट। टॅप रूट यालाच ट्रू रूट असं पण म्हणतात आणि याचं रिझन असं आहे इट डेव्हलप्स फ्रॉम रॅडिकल, आणि ऍडव्हेंटिशियस रूट्स जे असतात त्यांना फायब्रस रूट्स असं पण म्हणतात आणि दे आर डेव्हलप फ्रॉम अदर पार्ट्स अदर दॅन रॅडिकल्स। सो मॉडिफिकेशन्स इन रूट्स, कोणत्या 2 टाईपचे रूट्स आपण बघितले? सर्वात पहिले आहेत ते म्हणजे टॅप रूट
आणि दुसरं आहे ते आहेत ऍडव्हेंटिशियस रूट. सो टॅपरूट आणि ऍडव्हेंटिशियस रूट. टॅपरूट मध्ये मेनली दोन पर्पजेस साठी मॉडिफिकेशन दिसून येतं. पहिलं आहे ते म्हणजे फूड स्टोरेज आणि दुसरं रिझन आहे ते म्हणजे रेस्पिरेशन. टॅप रूट्स मध्ये फूड स्टोरेज साठी आपल्याला 3 फॉर्म्स दिसून येतात. पहिला आहे ते म्हणजे कोनिकल, दुसरा आहे ते म्हणजे फ्युजिफॉर्म आणि थर्ड जो प्रकार आहे तो म्हणजे आहे नॅपिफॉर्म. आणि रेस्पिरेशन मध्ये आपल्याला एक मॉडिफिकेशन दिसून येते ते म्हणजे न्यूमॅटोफोर्स. ऍडव्हेंटिशियस रूट्स मध्ये 3 डिफरंट पर्पजेसनी आपल्याला मॉडिफिकेशन दिसून येतं. फर्स्ट आहे ते म्हणजे फूड स्टोरेज, सेकंड आहे ते म्हणजे मेकॅनिकल सपोर्ट आणि थर्ड आहे ते म्हणजे स्पेशल फीचर. फूड स्टोरेज मध्ये परत 4 मॉडिफिकेशन दिसून येतात. पहिले आहे सिंपल ट्युबरोज, दुसरं आहे फॅसिक्युलेटेड ट्युबरोज, तिसरं आहे बीडेड स्ट्रक्चर किंवा ज्याला मॅनिलिफॉर्म पण म्हणतात आणि फोर्थ आहे ते म्हणजे नोड्युलस. मेकॅनिकल सपोर्ट मध्ये आपल्याला 5 वेगवेगळे मॉडिफिकेशन्स दिसून येतात. मेकॅनिकल सपोर्ट मध्ये आपल्याला 5 वेगवेगळे मॉडिफिकेशन्स दिसून येतात. ते कोणकोणते आहेत ते बघूया. फर्स्ट आहे ते म्हणजे प्रॉप रूट्स, दुसरा आहे स्टिल्ट रूट्स, तिसरा आहे क्लाइम्बिंग रूट्स, फोर्थ आहे क्लिंगिंग रूट्स आणि फिफ्थ आहे ते म्हणजे प्लॅंक रूट्स. स्पेशल फीचर साठी झालेले 2 मॉडिफिकेशन्स आपल्याला दिसून येतात ते म्हणजे एपिफायटिक रूट्स आणि सकिंग रूट्स. सो हा झाला एंटायर चार्ट ऑफ मॉडिफिकेशन ऑफ रूट्सचा, टॅप रूट्स आणि ऍडव्हेंटिशियस रूट्स. आता प्रत्येकाचं सो हे एक्झॅक्टली सगळं लक्षात कसं ठेवायचं ह्याच्यासाठी सिंपल ट्रिक अशी आहे ती म्हणजे त्यांच्या डायग्राम्स लक्षात ठेवणं किंवा त्यांची जी एक्झाम्पल्स आहेत प्रत्येक टाइप ऑफ मॉडिफिकेशनचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल त्याच्या डायग्राम सकट लक्षात ठेवलं तर इट विल बी व्हेरी व्हेरी इझी. सो आपण 1 बाय 1 त्याची डायग्राम, एक्झाम्पल आणि त्याचं काय स्पेशल फीचर आहे हे क्विकली डिस्कस करूया. सो आधी आपण बघतोय फॉर टॅपरूट 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे आहे फूड स्टोरेज आणि फूड स्टोरेज साठी जे रूट्स असतात त्यांच्यामध्ये स्वेलिंग दिसून येतं. वेअर एज दुसरा आहे तो म्हणजे रेस्पिरेशन. सो फूड स्टोरेज मध्ये 3 प्रकार आपण बघितले, कोनिकल, फ्युजिफॉर्म आणि नॅपिफॉर्म. सो हे त्याचा एक्झाम्पल झाले. हा झाला कोनिकल रूट. कोनिकल रूट मध्ये बेस ऑफ द रूट इज ब्रॉड आणि एपेक्स इज टेपरिंग. फ्युजिफॉर्म रूट मध्ये बोथ द एंड्स आर टेपरिंग आणि सेंट्रल स्वेलिंग दिसून येतं. आणि नॅपिफॉर्म रूट मध्ये एक मोठा बल्ज सर्क्युलर स्ट्रक्चर दिसून येतं आणि ऍट द एपेक्स अब्रप्टली टेपरिंग रूट हे असतं. सो या तिघांची एक्झाम्पल्स काय काय आहे? सिंपल एक्झाम्पल्स आहेत. आपल्याला रोजच्या डेली लाईफ मध्ये आपण ही एक्झाम्पल्स किंवा हे ह्या भाज्या हे रूट्स आपण बघत असतो. सो इट इज व्हेरी इझी टू रिमेंबर. कोनिकल साठी आहे कॅरट, फ्युजिफॉर्म साठी आहे रॅडिश आणि नॅपिफॉर्म साठी आहे बीटरूट. आणि रेस्पिरेशन साठी आपल्याला एकच मॉडिफिकेशन आहे ते म्हणजे न्यूमॅटोफोर्स. न्यूमॅटोफोर्स हे कुठे ग्रो मेनली होतात तर मार्शी एरिया जिथे दलदल असते आणि जिथे सॉइल मध्ये एअरेशन ऑलमोस्ट 0 असते. रूट्स पण रेस्पिरेशन परफॉर्म करतात. सो मार्शी एरिया मध्ये जी सॉइल असते तिचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये बिलकुल एअर कॅव्हिटीज प्रेझेंट नसतात आणि म्हणूनच फॉर रेस्पिरेशन हे जे रूट्स असतात हे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आउट ऑफ द सॉइल ग्रो होतात आणि त्यांच्यावर छोटे छोटे पोर्स प्रेझेंट असतात ज्याला लेंटिकल्स असं म्हणतात. आणि या न्यूमॅटोफोरचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे रायझोफोरा. सो फॉर रेस्पिरेशन पर्पज मार्शी एरियामध्ये ग्रो होणारे हे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये न्यूमॅटोफोर्स हे मॉडिफिकेशन टॅप रूट मध्ये दिसून येतं. पुढे बघूया. पुढचा आहे ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ऍडव्हेंटिशियस रूट्स. ऍडव्हेंटिशियस रूट्स मध्ये सर्वात पहिला आपण बघूया ते म्हणजे फूड स्टोरेज. फूड स्टोरेज मध्ये 4 प्रकार आपल्याला दिसून येतात. पहिला आहे सिंपल ट्युबरोज, दुसरा आहे फॅसिक्युलेटेड ट्युबरोज, तिसरा आहे बीडेड स्ट्रक्चर किंवा ज्याला आपण मॅनिलिफॉर्म पण म्हणतो आणि चौथा आहे ते म्हणजे नोड्युलस रूट किंवा नोड्युलस स्ट्रक्चर. सो याचं एक्झाम्पल काय काय आहे? सिंपल ट्युबरोज मध्ये काय होतं, प्रायमरी रूट जे आहे ते अख्खच्या अख्खं प्रायमरी रूट याच्यामध्ये स्वेलिंग दिसून येतं आणि फूड स्टोरेज दिसून येतं आणि दोन्ही साईडला ते टेपरिंग असतं. फॅसिक्युलेटेड ट्युबरोज सिस्टीम मध्ये जे ऍडव्हेंटिशियस फायब्रस रूट्स असतात ते डिफरंट जे आहेत ते वेगवेगळ्या रूट्सवर वेगवेगळ्या सेपरेट स्वेलिंग दिसून येतं आणि इट लुक्स लाईक अ बंच ऑफ स्वोलन स्ट्रक्चर. सो दिस इज नथिंग बट द
फॅसिक्युलेटेड ट्युबरोज सिस्टीम. आणि मॅनिलिफॉर्म मध्ये काय होतं, प्रत्येक जो रूट आहे त्याच्यामध्ये बीडेड स्ट्रक्चर तयार होतं, बीड्स लाईक स्ट्रक्चर, की स्वेलिंग आणि टेपरिंग, स्वेलिंग टेपरिंग, स्वेलिंग टेपरिंग. सो एखादी माळ कशी असते किंवा बीडेड स्ट्रक्चर कसं असतं, सो ते तसं दिसतं, म्हणून त्याला बीडेड मॅनिलिफॉर्म म्हटलेलं आहे. वेअर ॲज नोड्यूल, राऊंड नोड्यूल लाईक स्ट्रक्चर्स तयार होतात, अँड दॅट इज नथिंग बट द नोड्युलस स्ट्रक्चर. आता ह्याचं एक्झाम्पल्स काय काय आहेत. सिंपल ट्युबरोजचं एक्झाम्पल आहे स्वीट पोटॅटो. फॅसिक्युलेटेड ट्युबरोजचं एक्झाम्पल आहे ॲस्पॅरागस. मॅनिलिफॉर्मचं एक्झाम्पल आहे स्पिनच. आणि नोड्युलस रूटचं एक्झाम्पल आहे आम हळदी. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची आहे. डायग्राम वरनं इझिली वी कॅन रिमेंबर द स्ट्रक्चर. परत ॲडव्हेंटिशियस रूट्सचा दुसरा पर्पज कोणता आहे, तो म्हणजे मेकॅनिकल सपोर्ट. आणि ह्या मेकॅनिकल सपोर्ट मध्ये बेसिकली 5 डिफरंट टाइप्स आहेत. पहिला आहे म्हणजे प्रॉप रूट्स, दुसरा आहे तो म्हणजे स्टिल्ट रूट्स, तिसरा प्रकार आहे तो म्हणजे क्लाइम्बिंग रूट्स, चौथा प्रकार आहे तो म्हणजे क्लिंगिंग रूट्स, आणि पाचवा जो टाइप आहे तो म्हणजे प्लॅंक रूट. जो बनियान ट्री आहे, प्रॉप रूट सिस्टीम साठी बनियान ट्री आहे. प्रॉप रूट सिस्टीमचं एक्झाम्पल आहे बनियान ट्री. या ट्री मध्ये जे ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेस वरनं हे रूट्स खाली जमिनीपर्यंत ग्रो होतात आणि मग या एंटायर ट्रीला हा मेकॅनिकल सपोर्ट मिळतो. मराठीत ज्याला आपण वडाच्या पारंब्या असं म्हणतो. सो बनियान ट्री इज द एक्झाम्पल. पुढे स्टिल्ट रूट साठीचं एक्झाम्पल काय आहे, ते म्हणजे मेज प्लांट किंवा जवार प्लांट किंवा शुगर केन प्लांट. सो ह्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, मेन जे स्टेम आहे त्या स्टेमच्या लोअर नोड्स पासनं हे रूट्स ग्रो होतात आणि ऑब्लिकली खाली ग्राउंडला जाऊन पेनिट्रेट करतात, सो दॅट इट विल गिव्ह सपोर्ट टू द थिन स्टेम. त्याच्यानंतर क्लाइम्बिंग रूटचं एक्झाम्पल काय आहे, कुठल्याही प्रकारची जी वेल असते, इथे बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे बीटल लीफ, ब्लॅक पेपर. सो काळी मिरी किंवा ज्याला खाऊचं पान म्हणतात, त्याच्या ज्या वेली असतात त्याची जे रूट्स आहेत, दीज आर नथिंग बट द क्लाइम्बिंग रूट्स. कुठल्याही स्ट्रॉंग स्ट्रक्चरचा आधार घेऊन ते ग्रो होतात आणि वरती क्लाइंब करतात. पुढचं क्लिंगिंग रूटचं एक्झाम्पल आहे इंग्लिश आयव्ही. क्लिंगिंग याचा अर्थ कुठल्याही मोठ्या ट्रीला हे जे रूट्स असतात ते चिकटतात. सो तुम्ही जर हे स्ट्रक्चर बघितलं तर दिस इज नथिंग बट द क्लिंगिंग रूट स्ट्रक्चर. आणि शेवटचं मॉडिफिकेशन आहे ते म्हणजे प्लॅंक रूट्स. प्लॅंक रूट्सचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो इथे पीपल ट्री. सो प्लॅंक रूट्स मध्ये आपल्याला काय दिसून येत आहे, तर हे जे वेव्ही स्ट्रक्चर आहे की मेन जो स्टेम आहे त्या स्टेमच्या वरती, या स्टेमच्या बेसला बेसिकली हे जे वेव्ह लाईक रूट्स बाहेर आलेले असतात ग्राउंडच्या, म्हणून त्याला म्हणतात प्लॅंक रूट. आणि ॲडव्हेंटिशियस रूट्स मध्ये शेवटचं जे आपल्याला मॉडिफिकेशन दिसून येतं ते म्हणजे स्पेशल फंक्शन्स साठी. स्पेशल फंक्शन्स मध्ये दोन आपल्याला पर्पजेस दिसून येतात. दोन फंक्शन्स साठी मॉडिफिकेशन्स हे ॲडव्हेंटिशियस रूट्स मध्ये दिसून येतात. सर्वात पहिला आहे ते म्हणजे एपिफायटिक रूट्स ज्याला म्हणतात. हे फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर साठी मेनली आहे, बट फ्रॉम द एअर, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम एअर अँड नॉट फ्रॉम सॉइल. आणि जे दुसरं स्पेशल फंक्शन आहे ते म्हणजे सकिंग रूट्स, दॅट इज फॉर सकिंग द न्यूट्रिशन फ्रॉम द होस्ट प्लांट्स आपण ज्याला म्हणू शकतो. सो या एपिफायटिक रूटचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे वॅन्डा किंवा डेंड्रोबियम. या प्लांट्स मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला इथे हे व्हाईट कलरचे स्पॉन्जी रूट्स दिसून येतात ज्यांना एपिफायटिक रूट्स असं म्हणतात. वेअर ॲज सकिंग रूटचं जर एक्झाम्पल आपण बघितलं तर दिस इज नथिंग बट द एक्झाम्पल ऑफ सकिंग रूट, की दुसरी कुठलीही जे प्लांट असेल त्याच्या स्ट्रक्चरवर हे रूट जे आहेत ते त्यांच्या व्हॅस्क्युलर बंडल पर्यंत पेनिट्रेट करतात आणि जे काही न्यूट्रिएंट्स असतील ते सगळेच्या सगळे सक करतात. सो सकिंग रूटचं एक्झाम्पल इथे आहे ते म्हणजे कस्क्युटा. आता आपण बघूया स्टेम. स्टेमच्या स्ट्रक्चर मध्ये कुठले कुठले पार्ट प्रेझेंट असतात, तर मेन जो पार्ट आहे स्टेम किंवा ज्याला आपण स्टॉक असं पण म्हणू शकतो. सो ज्या पार्ट मध्ये कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट नाहीये त्याला इंटरनोड म्हणतात. आणि ह्या स्टेमवर ज्या पॉइंटवरनं लीव्स किंवा बाकीचे काही स्ट्रक्चर्स किंवा कोणतीही ब्रांच जर ग्रो होत असेल, अटॅच्ड असेल, तर त्याला नोड असं म्हणतात. जो टॉप पार्ट आहे, टर्मिनल पार्ट ऑफ द स्टेम आहे, त्याला म्हणतात ॲपेक्स. जर बड प्रेझेंट असेल देन इट इज कॉल्ड ॲज अपायकल बड. ह्या नोड मध्ये आणि लीफ मध्ये जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर एक अँगल दिसून येतो.
ह्या अँगलला म्हणतात ॲक्झिल. आणि या ॲक्झिल मध्ये जर बड प्रेझेंट असेल देन इट इज कॉल्ड ॲज ॲक्झिलरी बड. या स्ट्रक्चरला तर आपल्याला माहिती आहे दिस इज कॉल्ड ॲज लीफ. आणि लीफ किंवा या पानाचा जो दांडा आहे जो या नोडला अटॅच्ड आहे दॅट इज कॉल्ड ॲज पेटिओल. सो पर्पजेस ऑफ मॉडिफिकेशन ह्याच्यामध्ये काय काय येतं? फूड स्टोरेज. त्याच्यानंतर दुसरं रिझन येतं ते म्हणजे सपोर्ट. तिसरं जे रिझन आहे ते आहे प्रोटेक्शन. प्रोटेक्शन फ्रॉम ॲनिमल. त्याच्यानंतर च रिझन आहे मॉडिफिकेशनचं स्टेम मधल्या ते म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ एक्सेसिव्ह वॉटर लॉस. नंतर रिझन आहे ते म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. सो ही मेन काही रिझन्स आहेत किंवा पर्पजेस आहेत ऑफ मॉडिफिकेशन इन स्टेम की फूड स्टोरेज, सपोर्ट टू द एंटायर स्ट्रक्चर, प्रोटेक्शन फ्रॉम द ग्रेझिंग ॲनिमल्स, प्रिव्हेन्शन फ्रॉम एक्सेसिव्ह वॉटर लॉस आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. सो आता आपण चार्ट ऑफ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम्स बघूया की कोणते कोणते वेगवेगळे मॉडिफिकेशन्स आपल्याला दिसून येतात. मॉडिफिकेशन्स ऑफ या मॉडिफिकेशन ऑफ स्टेम मध्ये आपल्याला मेनली 3 कॅटेगरीज दिसून येतात. पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे अंडरग्राउंड स्टेम. दुसरी कॅटेगरी आहे ती आहे सब एरियल स्टेम. आणि तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे एरियल. अंडरग्राउंड स्टेम मध्ये परत 4 मॉडिफिकेशन्स दिसून येतात. पहिलं आहे ते म्हणजे रायझोम, दुसरं आहे स्टेम ट्यूबर, तिसरं आहे बल्ब आणि चौथं आहे ते म्हणजे कॉर्म. आणि या बल्ब मध्ये परत 2 सब टाइप्स आहेत. एक आहे स्केली आणि दुसरं आहे ट्युनिकेटेड. सब एरियल स्टेम मध्ये आपल्याला 4 मॉडिफिकेशन्स दिसून येतात. पहिलं आहे ट्रेलर, दुसरं आहे रनर, तिसरं आहे स्टोलॉन आणि चौथं आहे सकर. एरियल मॉडिफिकेशन मध्ये आपल्याला 5 कॅटेगरीज दिसून येतात. पहिलं आहे थॉर, दुसरं आहे फाइलोक्लॅड, तिसरं आहे क्लॅडोड, चौथं आहे क्लॅडोफाइल आणि पाचवं आहे बल्बेल. सो हे झाले ऑल द टाइप्स ऑफ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आपण वन बाय वन बघूया प्रत्येकाचं एक्झाम्पल काय. सो पहिलं मॉडिफिकेशन आहे अंडरग्राउंड. अंडरग्राउंड मध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आपण बघितल्या? रायझोम, मग बघितलं स्टेम ट्यूबर, त्याच्यानंतर बघितलं बल्ब अँड द लास्ट वन इज कॉर्ड. सो रायझोमचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर रायझोमचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे जिंजर. जिंजर इज नॉट अ रूट बट इट इज अ स्टेम. आणि जर आपण या जिंजरचं स्ट्रक्चर बघितलं तर हे जे डार्क कलरचं स्ट्रक्चर आहे दिस रिप्रेझेंट्स द स्केली लीफ. आणि त्याच्या एंडला हे हा जो नोड आहे इट रिप्रेझेंट्स त्याच्यावरची जी स्ट्रक्चर येतं ती इट रिप्रेझेंट्स द बड. ह्याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला डार्क लाईन्स दिसतात ते आहेत नोड्स. आणि त्याच्या आधीमध्ये जो रिजन आहे तो आहे इंटरनोड. आणि हे जे बारीक बारीक आपल्याला रूट्स दिसतात दीज आर नथिंग बट द ऍडव्हेंटिशियस रूट्स. स्टेम ट्यूबरचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे पोटॅटो. पोटॅटो इज द स्टेम, अंडरग्राउंड स्टेम अँड इट इज नॉट द रूट. आणि या पोटॅटोच्या स्ट्रक्चरवर सुद्धा जर आपण बघितले तर आपल्याला नोड्स दिसून येतात आणि त्या नोड मधलं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यावर इंटरनोड्स दिसून येतात. बटाट्यावर जे डोळे येतात ज्याला म्हणतात दीज आर नथिंग बट द बर्ड्स. आणि या बर्ड्स मध्ये फेवरेबल कंडिशन्स मिळाल्यानंतर एबिलिटी असते टू ग्रो इनटू अ न्यू प्लांट. बल्बचं एक्झाम्पल आपण बघितलं. बल्ब मध्ये सुद्धा आपल्याला 2 कॅटेगरीज दिसल्या. पहिली होती ती म्हणजे स्केली बल्ब आणि दुसरं आहे ते म्हणजे ट्युनिकेटेड बल्ब. सो हे बल्बचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे स्केली बल्बचं एक्झाम्पल आहे गार्लिक. ही जे सेंट्रल पार्ट आहे इट इज नथिंग बट द स्टेम. आणि त्या स्टेमवर पुढे लीव्स आहेत. हे जे गार्लिकचे जे क्लोव्स असतात दीज आर नथिंग बट द मॉडिफाईड लीव्स. सो त्या स्टेमवर हे मॉडिफाईड लीव्स कनेक्टेड आहेत आणि प्रत्येक लीफ इज कोटेड विथ अ ड्राय कव्हर. सो दिस इज नथिंग बट द स्केली बल्ब. आणि ट्युनिकेटेड बल्बचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे ऑनियन. आणि ऑनियन मध्ये जर आपण बघितलं तर इथे खाली छोटे छोटे ऍडव्हेंटिशियस रूट्स दिसून येतात. सेंटरला आपल्याला स्टेम दिसतं आणि हे जे लेयर्स ऑफ ऑनियन दिसतात दीज आर नथिंग बट द मॉडिफाईड लीव्स अटॅच टू द सेंट्रल मॉडिफाईड स्टेम पार्ट. आणि जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे अंडरग्राउंडचं, अंडरग्राउंड स्टेमचं ते म्हणजे कॉर्म. कॉर्म म्हणजे झॅमिकंद हे बेस्ट एक्झाम्पल आहे. झॅमिकंद सुरण ज्याला आपण म्हणतो की सुरण सुद्धा एक एक्झाम्पल होतं अंडरग्राउंड स्टेमचं. आणि हा जो स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चरलाच कॉर्म असं म्हणतात. ह्याच्यामध्ये आपल्याला नोड्स आणि इंटरनोड्स वेरॅज स्केली लीव्स
दिसून येतात. हा सॉइल सरफेस आहे आणि ऍडव्हेंटिशियस रूट सुद्धा दिसून येतात. सो एक्झाम्पल आहे झॅमिकर. पुढचं मॉडिफिकेशन आहे ते म्हणजे सब एरियल. सब एरियल मॉडिफिकेशन मध्ये आपल्याला 5 टाइप्स दिसून येतात. पहिला आहे तो म्हणजे ट्रेलर, दुसरा आहे रनर, तिसरा आहे स्टोलॉन, चौथा आहे ऑफसेट आणि पाचवा आहे सकल. सो याचे एक्झाम्पल्स काय काय बघूयात. पहिला म्हणजे ट्रेलर. ट्रेलरचं एक्झाम्पल आहे युफोर्बिया. याच्यामध्ये इथे जर आपण बघितलं तर एक बेस पासनं ग्राउंडला पॅरलल असे हे जे स्टेम्स असतात ते ग्रो होतात. ते इन्स्टेड ऑफ ग्रोईंग इन द व्हर्टिकल डायरेक्शन ते हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये स्प्रेड होतात आणि हेन्स दे आर कॉल्ड एज ट्रेलर्स. दुसरा मॉडिफिकेशन आहे ते म्हणजे रनर आणि ते म्हणजे स्ट्रॉबेरी. ह्या मॉडिफिकेशन मध्ये काय होतं, फ्रॉम द बेस ऑफ ओरिजिनल प्लांट एक स्टेम जे आहे ते पॅरलल टू द ग्राउंड कुठल्याही डायरेक्शन मध्ये ग्रो होतं आणि एका पॉइंटला त्याच्यामधला जो नोड असतो तो ग्राउंडला एका पॉइंटला अटॅच होऊन तिथून न्यू प्लांट ग्रो व्हायला सुरुवात होते. सो दिस इज कॉल्ड एज अ रनर आणि एक्झाम्पल आहे स्ट्रॉबेरी. पुढचा टाइप आहे तो म्हणजे स्टोलॉन. स्टोलॉन मध्ये जर आपण बघितलं तर इन बिटवीन सेम काइंड रनर सारखंच आहे, पण इथे डिफरन्स असा आहे की फ्रॉम द क्राउन रिजन ऑफ द प्लांट एक ब्रांच ग्रो होते आणि ती पुढच्या नोडला अटॅच होते टू द ग्राउंड आणि त्याच्यापासून नवीन डॉटर प्लांट तयार होतं. दिस इज स्पेशली फॉर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज स्टोलॉन. एक्झाम्पल त्याचा आहे जॅस्मिन प्लांट. पुढचं स्ट्रक्चर आहे ते म्हणजे ऑफसेट. ऑफसेट मध्ये आपल्याला दोन इथे एक्झाम्पल्स दिलेली आहेत, पिस्टिया आणि इकॉर्निया. ह्याच्यामध्ये अगेन स्टोलॉन सारखं स्ट्रक्चर होत आहे, पण ग्राउंडला टोटली कनेक्टेड आणि टोटली हॉरिझॉन्टल असं स्ट्रक्चर होऊन त्यांच्यामधला जो डिस्टन्स असतो तो कमी असतो. आणि शेवटचं जे एक्झाम्पल आहे सब एरियल मॉडिफिकेशनचं, त्याच्यामध्ये काय होत आहे त्याचं एक्झाम्पल, त्याचं नाव आहे सकर. या सकर मध्ये काय होत आहे, प्रत्येक नोड हॉरिझॉन्टली हे स्टेम ग्रो होतं आणि प्रत्येक नोड पासून रूट्स तयार होतात आणि मग ते एका पॉइंटला ग्राउंड मधनं बाहेर येऊन त्याच्यातनं न्यू प्लांट तयार होतं. याचं एक्झाम्पल आहे क्रिसॅन्थेमम. शेवटचा टाइप आहे तो म्हणजे एरियल मॉडिफिकेशन. एरियल मॉडिफिकेशन मध्ये पण 5 कॅटेगरीज आहेत. पहिला आहे थॉर्न, दुसरा आहे फायलोक्लॅड्स, तिसरा आहे क्लॅडोड्स, चौथा आहे क्लॅडोफाइल्स आणि पाचवा आहे बल्बिल्स. थॉर्नचं एक्झाम्पल आहे सिट्रस प्लांट. इथे जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर हे काटेरी जे स्ट्रक्चर असतं हे आहे थॉर्न. एंटायर ब्रांच जी आहे ही या थॉर्न मध्ये कन्वर्ट झालेली आहे. दिस इज प्रोटेक्शन अगेन्स्ट द ग्रेझिंग अॅनिमल. पुढे फायलोक्लॅडचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे ऑपुन्शिया किंवा कॅक्टस, कुठल्याही प्रकारचं कॅक्टस. जर इकडे हे स्ट्रक्चर बघितलं तर हे जे गोल स्ट्रक्चर आहे, जो फ्लॅट गोल स्ट्रक्चर आहे ऑपुन्शियाचं, हे खरं तर स्टेम आहे विच इज मॉडिफाईड टू रिड्यूस द सरफेस एरिया सो दॅट कमीत कमी ट्रान्सपिरेशन होईल आणि इट इज ग्रीन ऑल्सो सो दॅट त्याच्यामधनं फोटोसिंथेसिस पण होणार आहे. आणि या स्ट्रक्चरमुळे, या अशा प्रकारच्या स्ट्रक्चरमुळे डेझर्ट एरियाज मध्ये, डेझर्ट रिजन्स मध्ये कमीत कमी ट्रान्सपिरेशन आणि कमीत कमी वॉटर लॉस होतो आणि ह्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कपॅसिटी सुद्धा खूप जास्त असते. इट इज सक्युलंट इन नेचर. सक्युलंट म्हणजे आतमधून ते खूप जास्त ज्युसी असतं. क्लॅडोड. क्लॅडोडचं एक्झाम्पल पुढे आहे ते म्हणजे ऍस्पॅरेगस. या ऍस्पॅरेगस मध्ये जर आपण बघितले तर ह्या ज्या ब्रांचेस आहेत या छोट्या छोट्या स्टिक्स मध्ये कन्वर्टेड असतात. अगेन ऍस्पॅरेगस हे सुद्धा डेझर्ट प्लांट आहे आणि याचं रिझन मेन असं आहे टू अवॉइड द एक्सेसिव्ह वॉटर लॉस. क्लॅडोफाइल्सचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे रस्कस. या रस्कस मध्ये जर तुम्ही बघितलं तर फाइल याचा अर्थ होतो लीफ. सो लीफ वरनं, लीफ मध्ये नवीन ग्रोथ होते आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन साठी याचा उपयोग होतो. आणि शेवटचं जे मॉडिफिकेशन आहे ते म्हणजे बल्बिल्स. आणि बल्बिल्स मध्ये अगेन एका नोड पासनं एंटायर ब्रांच जी आहे ही या गोल स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होते. याचं एक्झाम्पल आहे अगावे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे इट इज हॅव्हिंग एबिलिटी फॉर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऍज वेल एज फूड स्टोरेज साठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. सो हे झाले एरियल मॉडिफिकेशन. ह्या ऍडिशनल पार्ट इथे आहे. स्टेम टेंड्रिल्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टेम टेंड्रिल्स आपल्याला दिसून येतात. टेंड्रिल्स याचा अर्थ थिन वायरी स्ट्रक्चर्स असतात. इट इज ग्रीन इन कलर
सो दे आर फोटोसिंथेटिक इन नेचर. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नोड्स आणि इंटरनोड्स नसतात. सो दे आर लीफलेस, ब्रांचलेस आणि दे आर कॉइल्ड स्ट्रक्चर्स. आणि टेंड्रिल्सचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे टू गिव्ह ऍडिशनल सपोर्ट टू द डेव्हलपिंग प्लांट, टू द वीक स्टेम असलेल्या प्लांट्सना ऍडिशनल सपोर्ट देण्याचं काम करतात. इव्हन टेंड्रिल्स मध्ये अधेसिव्ह ग्लँड्स प्रेझेंट असतात फॉर फिक्सेशन टू द सपोर्ट. सो हे सगळे होते स्टेम्सचे मॉडिफिकेशन. पुढच्या पार्ट मध्ये आपण लीफ, फ्लॉवर आणि इन्फ्लोरसन्स याचे मॉडिफिकेशन बघणार आहोत. आता आपण बघूया याचे इम्पॉर्टंट काही क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन मध्ये इन जिंजर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन अकर्स थ्रू. तर सर्वात आधी याच्यामध्ये बघायचे की जिंजर इज विच पार्ट ऑफ द प्लांट. तर जिंजर आहे स्टेम. मग रायझोम, ऑफसेट, बल्बिल्स आणि रनर्स. आत्ताच आपण चार्ट पाहिला त्याच्यानुसार जर आपण बघायला गेलो तर रायझोम इज द अंडरग्राउंड मॉडिफिकेशन, ऑफसेट is the subaerial modification, bulbil is the aerial modification आणि runners is also a subaerial modification. आणि example of rhizome is nothing but ginger. म्हणून याचा आन्सर काय येणार आहे? A, rhizome. त्याच्यानंतर plants which produce characteristic pneumatophores and show vivipary belong to mesophytes, halophytes, सॅनोफाइट्स आणि हायड्रोफाइट्स. इथे मिझोफाइट्सचं मिनिंग आहे प्लांट्स विच ग्रो इन मॉडरेट अमाऊंट ऑफ वॉटर. म्हणजे त्यांना खूप जास्त पाणी पण लागत नाही आणि खूप कमी पण पाणी लागत नाही. सो मॉडरेट अमाऊंट ऑफ वॉटर मध्ये ग्रो होणारे. त्याच्यानंतर हॅलोफाइट्स. हॅलोफाइट्स म्हणजे मार्शी एरियामध्ये. सॅनोफाइट्स. सॅनोफाइट्सचं मिनिंग आहे सँडी एरियामध्ये ग्रो होणारे. आणि हायड्रोफाइट्स म्हणजे बेसिकली ॲक्वेटिक प्लांट्स. सो न्यूमॅटोफोर्स हे कशासाठी असतात? इट इज फॉर रेस्पिरेशन आणि रेस्पिरेशन ऑफ रूट्स. त्यांच्यावर लेंटिकल्स प्रेझेंट असतात. सो रूट्सना अंडरग्राउंड रेस्पिरेशनसाठी हे न्यूमॅटोफोर्स ग्राउंडच्या वरती अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ नॉर्मल ग्रोथ ऑफ रूट हे ग्रो होतात. सो अशी कंडिशन कुठे येते? मेनली मार्शी रिजन मध्ये. सो याचा आन्सर आहे हॅलोफाइट्स. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. रूट हेअर डेव्हलप्स फ्रॉम द रिजन ऑफ. आता इथे रिजन ऑफ रूट कोणते कोणते आहेत जर स्टार्टिंग पासून आपण बघितलं तर फर्स्ट रिजन आहे रूट कॅपचा. नंतर इथे रिजन आहे मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटीचा. त्याच्यानंतर हा मोठ्याचा मोठा एलॉंगेटेड रिजन आहे तो आहे रिजन ऑफ एलॉंगेशनचा. आणि नियर टू द सरफेस ऑफ सॉइल आपल्याला जो रिजन येतो जिथे मेनली रूट हेअर प्रेझेंट असतात, ही डायग्राम समोर आणायची आहे डोळ्यासमोर. दॅट इज नथिंग बट रिजन ऑफ मॅच्युरेशन. सो याचा आन्सर काय येणार आहे? ए, मॅच्युरेशन. पुढचा क्वेश्चन. इन बोगनवेलिया थॉर्न्स आर द मॉडिफिकेशन्स ऑफ. जर आपण एनसीईआरटीचं बुक नीट रीड केलेलं असेल तर तिथे सेंटेन्स आहे की इन सम प्लांट्स स्टेम्स आर मॉडिफाईड इनटू थॉर्न्स टू प्रिव्हेंट देम फ्रॉम ग्रेझिंग ॲनिमल्स. सो इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आन्सर आहे सी, स्टेम. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ स्टेम मॉडिफिकेशन. जर स्टेमचं मॉडिफिकेशन कोणाचं नाहीये. सायट्रस प्लांट्स मध्ये मगाचा बोगनवेलियाचा जो क्वेश्चन होता त्याच सेंटेन्स मध्ये आहे इन सायट्रस प्लांट्स अँड बोगनवेलिया लाईक प्लांट्स द थॉर्न्स आर मॉडिफाईड स्टेम्स. सो हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर टेंड्रिल्स ऑफ कुकुंबर. आता इथे दोन प्रकारचे टेंड्रिल्स असतात. स्टेम टेंड्रिल्स पण असतात आणि लीफ टेंड्रिल्स पण असतात. पण कुकुंबर प्लांट मध्ये जो टेंड्रिल मिळतो तो असतो लीफ टेंड्रिल. फ्लॅटर्ड स्ट्रक्चर ऑफ अपोन्शिया. ग्रीन कलरचं स्ट्रक्चर असतं फ्लॅटर्ड स्ट्रक्चर अपोन्शिया विच इज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सो दिस इज स्टेम, दिस इज लीफ, दिस इज स्टेम आणि पिचर ऑफ नेपेंथस. सो पिचर प्लांटचा पण जो स्ट्रक्चर असतो दॅट इज ऑल्सो अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सो आन्सर आहे बी, टेंड्रिल्स ऑफ कुकुंबर विच इज नॉट अ स्टेम.
अत्यंत इम्पॉर्टंट की पॉइंट्सवर लक्ष द्यायचं आहे. सो आन्सर इज बी. रूट्स प्ले इनसिग्निफिकंट रोल इन ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. इनसिग्निफिकंट, प्रत्येक शब्द हा इम्पॉर्टंट आणि खूप केअरफुली रीड करायचा आहे इथे. तर सनफ्लॉवर नॉर्मल प्लांट आहे, सो रूट्स ॲब्झॉर्प्शनचं काम करतात, सो ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट रोल परफॉर्म करतात. पिस्टिया, इट इज अन aquatic plant. They play insignificant role in Pistia. पी प्लांट असतात, ते अगेन टेरेस्ट्रियल प्लांट आहे, सो त्याच्यामध्ये सुद्धा सिग्निफिकंट रोल परफॉर्म करत आहे आणि व्हीट मध्ये पण सिग्निफिकंट रोल परफॉर्म करत आहे रूट्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. सो आन्सर इज बी, पिस्टिया. पुढे बघूया एक्झाम्पल ऑफ अंडरग्राउंड स्टे. कॅरट हे कशाचं मॉडिफिकेशन आहे? इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ रूट. ग्राउंडनट कशाचं मॉडिफिकेशन आहे? इट इज ऑल्सो अ मॉडिफिकेशन ऑफ रूट. स्वीट पोटॅटो कशाचं मॉडिफिकेशन आहे? रूट. आणि पोटॅटो कशाचं मॉडिफिकेशन आहे? स्टेम. सो अन एक्झाम्पल ऑफ अंडरग्राउंड स्टेम इज नथिंग बट पोटॅटो. आन्सर इज डी. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली मॅच्ड? बल्ब्स. Bulbs is a modification of stem. It is a underground modification of stem. आणि त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बल्ब येतात, ते म्हणजे स्केली बल्ब्स आणि ट्युनिकेटेड. सो अनियन जो आहे तो ट्युनिकेटेड बल्ब मध्ये येतो आणि इट इज करेक्ट. सकर जिंजर. नो, जिंजर इज व्हॉट? इट इज अ रायझोम. त्याच्यानंतर क्लॅमेडोमोनास आणि कोनिडिया. नाही, क्लॅमेडोमोनास कोण क्रिएट करतं? काय क्रिएट करतो? झूस्पोर्स. क्लॅमेडोमोनास प्रोड्युसेस झूस्पोर्स. सो हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. आणि यीस्ट झूस्पोर नाही. यीस्ट प्रोड्यूस नॉन मोटाईल स्पोर्स. सो हे पण रॉंग आहे. सो याचा आन्सर काय आहे? करेक्ट मॅच बल्ब, अनियन, ए. आणि शेवटचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये स्टेम इज मॉडिफाइड इनटू फ्लॅट ग्रीन ऑर्गन्स परफॉर्मिंग फंक्शन्स ऑफ लीव्स आर नोन ॲज. तर फंक्शन्स ऑफ लीव्स मेन काय आहे? ते म्हणजे फोटोसिंथेसिस. आणि फ्लॅट ग्रीन ऑर्गन्स म्हणजे असं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणतो फायलोक्लॅड, बिकॉज इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. So leaves are not present, and for photosynthesis the stem is modified into flat green organs. Phylloid is a modification of leaves. Cladode is a modification of stem. पण क्लॅडोड मध्ये जे ब्रांचेस असतात ते किंवा स्टेम असतात ते अशा स्टिक लाईक स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होतं. आणि स्केल्स इज ऑल्सो अ मॉडिफिकेशन ऑफ लीव्स. सो करेक्ट आन्सर आहे फायलोक्लॅड्स, बी. सो हे झाले काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स महत्वाचे जे आलेले आहेत किंवा ज्यांचं रिपिटेटिव्हली येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट्स असतील, अजून काही क्वेश्चन्स हवे असतील, काही क्वेश्चनची आन्सर्स हवी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर लिहू शकता. मी माझा ईमेल ID मेन्शन केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, सो तुम्ही मला ईमेलही करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सगळे टॉपिक्स खूप सोपे करून आपण शिकणार आहोत आणि नीट क्रॅक करणार आहोत. ऑल द बेस्ट. थँक्यू.